कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नाला सध्याचे राज्यकर्ते जबाबदार असून ही सगळी मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे। बॅट पण यांची, बॉल पण यांचा, अंपायर पण यांचा, मग हद्दवाढ का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एक लोकप्रतिनिधी म्हणतो हद्दवाढ झाली पाहिजे, त्याच पक्षाचा दुसरा लोकप्रतिनिधी म्हणतो आमचा ठाम विरोध आहे। म्हणजे नेमकं यातलं सोल्युशन काय? तर सोल्युशन एकच आहे, प्रत्येकजण बॅटवाला पण यांचाच आहे, सध्याच्या राज्यकर्त्यांचा, बॉलर पण यांचाच आहे आणि अंपायर देखील यांचाच आहे। त्यामुळे फक्त जनतेला चुकीच्या पद्धतीने मॅच दाखवणे हे यांचं काम सुरू आहे। ही मॅच फिक्सिंगचं आता हद्दवाढ ही मॅच फिक्सिंग आहे, ही होणार नाही। आमच्यातले आमच्यात ताळमेळ बसू देणार नाहीत। मी म्हणायचं हद्दवाढ करा, तिकडून एक आवाज येणार तुम्ही काय मुबलक आम्हाला देऊ शकता का? आपण मुबलक देणारे राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही जर योजनाच सगळं देऊ शकत नसाल तर हद्दवाढ करून काय करणार? आणि जर हद्दवाढ झाली तर एका दृष्टिकोनातून चांगलं पण आहे, कोल्हापूर शहर सक्षम झालं, हैदराबाद पॅटर्न राबेल, सोलापूर पॅटर्न राबेल, बेंगलोर पॅटर्न राबेल किंवा पुण्यासारखं कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल, म्हणजे आमच्या कोल्हापूर शहराचं नाव लौकिक होईल। पण याला जबाबदार सध्याचे राज्यकर्ते आहेत। मी पुन्हा एकदा बोलतो, बॉलरी यांचा, बॅट्समन यांचा आणि अंपायरी यांचा। ही मॅच फिक्सिंगचा आत्ता सध्या सुरू असलेली हद्दवाढ म्हणजे मॅच फिक्सिंग।